श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भक्तांनी श्रद्धेने, निष्ठेने आणि भक्तिभावाने स्वामींची सेवा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात तसे मानले जाते. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणे ही अत्यंत फलदायी सेवा आहे. पण वेळ नसल्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र वाचन करणे शक्य होत नाही. त्यावेळी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हा उत्तम पर्याय आहे. संक्षिप्त पारायण कसे करावे, किती अध्याय वाचावेत, तसेच कोणते नियम पाळावेत या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथात श्री दत्त यांच्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन केले आहे. हा संपूर्ण ग्रंथ 52 अध्यायांचा असतो. परंतु आपल्याकडे वेळ नसल्यास काही निवडक अध्याय वाचून संक्षिप्त पारायण पूर्ण केले जाते. पारायण करण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवावे. पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ असावे. सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. स्वामी समर्थ किंवा दत्त महाराज यांचा फोटो समोर ठेवून फोटोच्या समोर फुले अर्पण करावीत. अगरबत्ती लावावी. दीप आणि नैवेद्य ठेवावा आणि आपली जी कोणती इच्छा असेल ती बोलून संकल्प करावा. आणि वाचनास सुरुवात करण्यापूर्वी सुरुवात ही श्री गणेश यांचे स्मरण करून करावी. ओम गण गणपतये नमः हा मंत्र 11 वेळा जप करावा. वेळेअभावी संपूर्ण ग्रंथाचे वाचन करता येत नसल्यामुळे अध्याय 1 यामध्ये सुरुवात आहे. अध्याय 11 मध्ये गुरु महिमा सांगितला आहे. अध्याय 18 भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. अध्याय 32 संकट निवारण आणि अध्याय 51 ही समाप्ती आहे. तर अध्याय 1, अध्याय 11, अध्याय 18, अध्याय 32 आणि अध्याय 51 हे अध्याय वाचावेत. हे अध्याय वाचल्याने संपूर्ण गुरुचरित्राचा सार मिळतो. पारायण काळात संपूर्ण दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि आरती करून स्वामींना शिरा, खीर, साखर असे कोणतेही गोड पदार्थ यांचा नैवेद्य अर्पण करावा. पारायण करताना मन शांत आणि एकाग्र ठेवावे. शक्य असल्यास उपवास करावा. परंतु उपवास करणे शक्य नसेल तर सात्विक आहार घ्यावा. तसेच वाचन करताना घाई करू नये. वाचन करताना मोबाईल दूर ठेवावा. तसेच टीव्हीकडे देखील लक्ष देऊ नये. पारायण काळात श्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास ठेवावा. हे पारायण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. आर्थिक अडचणी दूर होतात. मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतात. ज्यांना वेळ कमी आहे त्यांनी फक्त 1 दिवसात हे संक्षिप्त पारायण करू शकता. तसेच 3 दिवस किंवा 7 दिवसात देखील वाचन पूर्ण करता येते. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले गुरुचरित्र पारायण स्वामींची कृपा नक्कीच मिळवून देते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.